नको धरू जवळ गणेश भाऊ थोडं पुढे या ना. गणेश भाऊ थोडे इकडे तुमच्या उजव्या गोकुळ भाऊ थोडे इकडे संदेशला थोडंसं मागे घ्या ना प्लीज यार. सगळे फोन देऊ शकत नाही या ठिकाणी. यार तुझंच डोकं त्या ठिकाणी आलोय आम्ही सोबत की इगतपुरीमध्ये त्या ठिकाणी संदेश एखादा व्यक्ती असेल त्याने उगाचच त्या ठिकाणी बदनामी करण्याचा संदेश. अरे सगळ्यांचे मोबाईल. अरे मोबाईल गोकुळची मतपत्रिका बनवून टाकली आणि अरे प्रेम हे टाकलं. यार मागे म्हणा यार काय कोरडायला लावता रे संदेश. गोकुळ ते अजूनही या ठिकाणी प्रचार करतायत. ते प्रचार थांबवत नाही. पण गेले तुम्ही रोज आमच्या संपर्कात गेले 8-10 दिवस झाले असतील. आम्ही आमचा काम धंदा सोडून गेलेलो नाही आणि आमचा त्या निवडणुकीशी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीतून थांबतो आहे. मी तर माझी त्याच्यापूर्वी माघार दिलेली होती. त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून फोन करतंय काय माहिती. पण या ठिकाणी नवीन प्रश्न, नवीन उत्तरं. आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही. आम्ही कोणाला सांगितलं पण नाही. आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर तिथे गेलो पण नाही. रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील तरी मी त्यांना सांगितलं बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे. शिंदे साहेबांना शब्द दिला आहे. आणि जर आपण या ठिकाणी जर 4 लोकांना शब्द देऊ आणि जर आपण थांबणार नसेल तर शब्दाला 1% या ठिकाणी किंमत उरणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीतून आम्ही थांबलो होतो. पण आज सकाळी मला 6:45 त्या ठिकाणी गेली जाऊन फोन आला. म्हणजे गणेश कोणीतरी असं सोशल मीडियावर हे पसरवते. म्हटलं भाऊ तुम्ही काही काळजी करू नका. नंतर माझ्याशी शिंदे साहेब पण त्या ठिकाणी बोलले. मी त्याप्रमाणे लगेच त्याची माहिती काढली. इगतपुरीमध्ये 1 जणांनी हा उद्योग केलेला आहे. तो मला माहिती पण आहे. तो 2-4 दिवसापूर्वी मला भेटून पण गेला. पण मी त्याला स्पष्ट नकार दिला होता की मला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. आणि त्याने ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मतपत्रिका टाकली. त्यानंतर त्या ठिकाणी एक उबाटाचा उबाटाचा एक पुलिंग एजंट होता. तर गोकुळला त्याच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता की या ठिकाणी तुम्ही पुलिंग एजंट आमच्यासाठी द्या. मग गोकुळने 2-3 ठिकाणी त्या ठिकाणी पुलिंग एजंट दिले होते की निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीने झाली पाहिजे. तुम्ही जरी थांबल्यात आम्ही तुमच्या भरोशावर लढलो फिरलो पण आता तुम्ही अचानक U-टर्न या ठिकाणी घेताय तर आम्हाला पण कोणीतरी विचारेल उत्तर द्यायला जागा नाही. आणि मग त्या ठिकाणी तो दिला. तो पण मी त्या ठिकाणी गोकुळला परत देऊन टाकायला लावला. आणि या ठिकाणी कोणताही गैरसमज नसावा ज्याने त्यांनी महायुतीला आपण या ठिकाणी महायुतीचा उमेदवार दिलेला आहे आणि त्याला सर्वांनी मतदान करावं असं मग सर्वांना सांगतो. आमचा या प्रक्रियेशी कुठेही काही संबंध नाही. गणेश भाऊ आपण शब्द पाळला पण मतदारांचं म्हणणं असं आहे का दराड्यांनी शब्द पाळला नाही. जे पैसे आम्हाला कबूल केले होते जो आकडा फोडला होता त्या आकड्याप्रमाणे आमच्यावर तर पैसे आले नाही. हे बघा दराडेंचा माझा या ठिकाणी कुठेही संबंध नाही. मी माझा पण तुम्ही सांगून टाका ना किती ठरलं होतं. मला ते पण माहित नाही दराडेंनी किती पैसे ठरवले होते काय केलं. माझा त्या प्रक्रियेशी काही भानगड संबंध नाही. पण मला उगाच याच्यात कोणी उडू नये आणि मला वरती माझ्या नेत्यांकडे बदनाम करू नये ही माझी कारण या ठिकाणी आम्ही जर थांबलोय आणि उगाच आमच्या नावाने म्हणजे एका बाजूला आमचं निवडणुकीचं नुकसान झालं दुसऱ्या बाजूला म्हणजे आम्ही चालू निवडणूक सोडली का ती माझ्या नेत्याच्या प्रेमापोटी सोडली. माझ्या नेत्याने मला सांगितलं की गणेश आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल युती धर्म पाळावा लागेल. मी निश्चितपणे या ठिकाणी कुठेतरी तुला न्याय देईल त्यामुळे मी ती चालू निवडणूक थांबवली. आता दराडे आणि तुम्ही जे विचारले ते दराडेंना त्या मतदारांना माहिती मला नाही माहिती. भाऊ भाजपकडून व्हीप बजावण्यात आला आहे. शहराध्यक्षांनी इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं शहराध्यक्षांना व्हीप लागू होत नसताना भाजपची जी भूमिका आहे ती संशयाच्या भोवऱ्यात आहे. शहराध्यक्षांची भूमिका देखील संरक्षण भोवऱ्यात आहे. बघा या ठिकाणी माघारीनंतर 2 फॉर्म राहिले होते त्यामुळे बॅलेटवर नाव आल्यामुळे कुठलाही पक्ष असो युती असो कोणी असो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या ठिकाणी पक्षाचं व्हीप बजावणं काही गैर नाही. आणि त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी वाटत असेल की व्हीप बजावला पाहिजे त्यामुळे त्यांनी बजावलं. गटनेता देत असतो शहराध्यक्षांनी व्हीप दिलेला आहे. नाही गटनेता देत असतो किंवा शहराध्यक्ष देत असतो तर त्या ठिकाणी गटनेता त्या दिवशी एखाद्या वेळेस नसेल त्यामुळे शहराध्यक्षांनी दिला असेल. मग तुम्ही त्या दोघांना विचारलं का नाही की तुम्ही का असं केलं. तुम्ही चूक सुधारून घ्यायला लागत होती. ही नेमकी अफवा कोण पसरवते. काल पण मोठ्या प्रमाणामध्ये तुमची टीम सक्रिय झाली होती अशा स्वरूपाच्या चर्चा झालेल्या होत्या. नेमकं कोण आहे याच्या मागे. तुम्ही रोज माझ्या संपर्कात आहात. तुम्ही माझ्या घराच्या शेजारी राहता.
मी तुम्हाला कुठे या निवडणुकीत 10 दिवसात सक्रिय दिसलो? माझ्या घरी कुणी आलं, कुणी गेलं, आम्ही कुठेही नाही. पण या ठिकाणी लोक विनाकारण ह्या गोष्टीला वेगळं वळण देत आहे आणि ती वेगळ्या मार्गाने नेत आहे. कारण का की आता इकडेही थांबले गोकुळ गीते, गणेश गीते, आम्ही आमच्या नेत्यासाठी थांबलो का की त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण थांबलो. शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंजींनी सांगितलं, गिरीश भाऊंनी सांगितलं, त्यामुळे आपण निवडणुकीत थांबलो. आणि जर त्याचा कोणी गैरफायदा घेत असेल तर असं होता कामा नये. कारण या ठिकाणी हे कोणीतरी करतंय आणि तो माणूस मला पण माहिती आहे. एक तर मी आधी इगतपुरीचं तुम्हाला सांगितलं, आता त्याच्याशी उद्या बोलू का बाबा तुझा काय हेतू हे करण्यामागे. आज उगाच निवडणूक खराब करण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही याबाबत काही कारवाई करणार अहो, समोर बघून बोला. जर खोट्या मतपत्रिका जर असेल सोशल मीडियावर व्हायरल होतात? निश्चितपणे या ठिकाणी पाहिजे तर मी 4 वाजे मतदानाची वेळ संपल्यानंतर परत प्रेस घेईल आणि निश्चितपणे हे जे उद्योग ज्यांनी केलाय त्याचं मी पुराव्यानिशी तुम्हाला मी सर्व माहिती या ठिकाणी देईन. गणेशराव, मध्यंतरी महाजनांचं वक्तव्य होतं की नाशिकमध्ये समोर बघून गोकुळगीतांना बोलायला अनुकूल वातावरण होतं, गोकुळगीतांना चांगलं वातावरण होतं. असं जर वातावरण चांगलं होतं तर असं असतानाही दराड्यांची एवढी लाडताळ केली गेली. किरण भाऊ थोडं. या ठिकाणी निश्चितपणे गिरीश भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे एक अनुकूल वातावरण होतं. वातावरण खूप चांगलं होतं. पण आता पक्षाचा युती धर्म पाळण्याचा नाईलाज असतो हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला. जे मतं पडतील किंवा पहिल्या पसंतीचे मतं त्यांना पडले तर तो चमत्कार समजायचा. आम्ही तुमच्या समोर सांगतो, सर्वांनी दराडेंना मतदान करा. आमचा या निवडणुकीशी संबंध नाही. त्याच्यानंतर जर कोणी मतदान टाकलं तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. शेवटी जनता जनार्दन आहे. गणेशराव, तुम्ही म्हणाले की दराडेंना मतं टाका. शरद पवार जेव्हा असं म्हणतो दराडे म्हणजे एखाद्याला मतं टाका, त्याचा अर्थ असा घेतला जातो की त्याला मतं टाकू नका, असा अर्थ घ्यायचा. असा कुणीही कोणताही अर्थ घेऊ नये. मी दराडेंना महायुतीचा निश्चितपणे महायुतीच्या सर्व घटकांना या ठिकाणी नम्र निवेदन करतो की दराडेंना मतदान करा. पेपर सोशल मीडियावर फिरवलं म्हणून तुमची बदनामी होते अशा स्वरूपाचं तुमचं म्हणणं आहे. कोण हे सगळं घडून आणताय, काय या मागचा कट आहे तुम्हाला असं वाटतं? याबद्दल मला पुस्तकशी काही कल्पना नाही. या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सकाळी काही फोन आले आणि वरिष्ठांचे गणेश भाऊंना फोन आल्यानंतर ही मला सगळी प्रक्रिया कळाली की त्या ठिकाणी माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1चं चिन्ह आकडा टाकून त्या ठिकाणी सोशल मीडियावर मतपत्रिका फिरवली जाते. या ठिकाणी काय होणार? नाही, मला गणेश भाऊंना वरिष्ठांनी सांगितले की एक पत्रकार परिषद कलेक्टर ऑफिसला तुम्ही घ्या आणि त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. ती भाऊंनी केलेली आहे. मला माझी वेगळी भूमिका मांडण्याचं काही कारण नाही. ज्या ठिकाणी गणेश भाऊ जे सांगतील ते मला मान्य आहे. आणि काही मतदार तुमच्या संपर्कात होते का? मतदारांनी काही तुम्हाला फोन केले किंवा काय? मतदार मला मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा आपण प्रचार थांबवला तेव्हापासून मतदारांची इच्छा होती की मी त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करावं. पण मी त्यांना सांगितलं की गणेश भाऊंचा आदेश त्या ठिकाणी मोडू शकत नाही आणि गणेश भाऊंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो कुटुंबामध्ये आणि तो शब्द मी पाळलेला आहे. मी पुढे त्या ठिकाणी प्रचार केलेला नाही. काल रात्री पण माझ्याकडे 200-250 लोक आले होते की आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, किमान आपण पुलिंग एजंट दिले पाहिजे. तर मी 2-3 ठिकाणी खूप आग्रह खातर ते घरातून जात नव्हते म्हणून मी पुलिंग एजंटच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या दिल्या. मग त्यापैकी इगतपुरीला कोणीतरी पुलिंग एजंट उबाटाचा कोणी नगरसेवक त्या ठिकाणी बसला असेल तर त्याच्यात लोकशाहीमध्ये आक्षेप नसावा असं मला वाटतं. लोकशाहीची मतं तर कुठल्या तरी उमेदवाराला पडणार आहे, ते फक्त पारदर्शकतेने पडलं पाहिजे. असं कदाचित त्यांचं व्यक्तिगत मत असेल तर त्याला हरकत पुढे. उबाठाने ठरवलेलं आहे का शिंदेंना मत नाही तर ते मत गोकुळगीतेंना मिळणार का? ते तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना उबाटा आणि शिंदेचं काय चालू आहे ते आता परत कालपासून त्याच्यात अनेक काही घडामोडी घडतात. त्या विषयावर मी बोलू शकत नाही. पण महाविकास आघाडीची मतं, मालेगावची मतं ही तुम्हालाच अजूनही मिळतील अशी एकंदरीत माझं काही कोणाशी बोलणं नाही झालेलं आणि पडले तर त्याच्यात मी काही करू शकत नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पूर्वी पण गिरीश भाऊंना हा शब्द विचारला होता की मतं पडली तर काही पण होऊ शकतं. चमत्कार होणार असं एकंदरीत. चमत्कार वगैरे लोकशाहीमध्ये असे काही घडत नसतात. लोकांनी दिलं तर काही होऊ शकतं. लोकांच्या मनात काही आपण सांगू शकत नाही. तुम्ही काय आव्हान करणार मग? नाही, मी काय जे गणेश भाऊंनी सांगितलं ते लोकांनी तसं पुढे करावं असं मला वाटतं. दराड्यांना मतदान करायचं आव्हान करणार? नाही, मी माझा प्रचार थांबवलेला आहे. माझी कुठली सोशल मीडियावर त्या ठिकाणी कोणी माझ्या कार्यकर्त्यांनी पोस्ट मतदानाची व्हायरल करून ही तेवढी विनंती मी आपल्या मार्फत करेन.